राव या पोरीचा. अव माय थांब न येतो ना प्रसाद माहिती आहे ना मला. आज हनुमान जयंती आहे ना, हनुमान जयंतीचा प्रसाद अशीनच. येतोच म्हणलं ना मी पाहायला गेले. मी सकाळून नाही गेलती. तू तर सकाळून आली नाही. मी सकाळी गेली ना. आता प्रसाद चालू आहे. प्रसाद चल लवकर लवकर. प्रसाद संपून जाईल ना. अव थांब ना थांब ना. काय करा बाई. हम ना आई आई संग बोलते ना मला. तर बाबा अकोल्याला जातात ना. थांब ना मग मी जातो ना बाबा संग. 2 मिनिटं थांब आपण. आई जा ना मंदिरात चाल म्हणते ते तर. हो ना जातो ना. मग आता मी जाऊन आली मंदिरात जाऊन आली. मी दर्शन घेऊन आले सकाळी. तुम्ही नाराय गिराय नाही फोडत नाही. नाराय गिराय फोडायला पाहिजे. हा रामनवमीचं हनुमान जयंतीचं नारळ फोडायला पाहिजेत. आम्ही गावाकडे फोडतो बाई. आम्ही गावाकडे मंदिरातही जातो. लागे हे असते झाला तर नैवेद्य आपल्या घरचा जे शिजलं भिजलं ते. नाही तर जाऊन काढून हात तरी जोडून या असं. आता तुमचं तर माय खालीच तर आहे सोसायटीत मंदिर. जायला पाहिजे. ते बी जायला पाहिजे. पाहुणे धाडत जाय का हो? पाहुणे गावात जातो म्हणतात. घरी चालले का त्याच्या? हो ते गावले जातात. काम आहे तेले का. अव मग बाई मी बी जातो ना त्याच्या संग. घरपोच जाणं होते मला. नाही तू कशाला जाते. पप्पांना काही काम असेल ना. पप्पा परत येणार आहेत ना. परत येतात. आजी पप्पा परत येतात ना. तिथंच थोडी थांबतात. तू कशाला जाते. कोणी नाही चाललंय ना. पप्पाच चालले ना. हो ना ग मम्मी. अव हो बाई म्हणणं पाहुणे येले आईले नाही द्या म्हणा. आता किती दिवस राहू मी आधी. बस झाला आता. 8-10 दिवस झाले ना माय. आता मला एकदम बरं वाटते. पाहिलं ते आता काय मला त्रास आहे का. मग काल येऊ कसं. आता एक तर पाहुणे चालली ना. मी म्हणतच होती तुले की आता मला एसटीत बसून द्यायला मी जात होती. पण एवढ्या दुरून बाई कसं हिम्मत नाही होत बाई आपली. कसं आपण काही आलो नाही गेलो नाही. एकलं दुखलं तर हिम्मत होत नाही. आता योगायोगानं चाललेच म्हणलं पाहुणे तर म्हटलं जातो मग मी पाहुणे संग. म्हणणं पाहुणे येईल. आई ते त्यांचं काही काम आहे. त्यांच्याकडे चालले. मग तिकडे चालले तर घरी जातील असं ते म्हणाले. ते काही घरी नाही चालले. काम आहे त्यांना काही त्यांच्या ऑफिसचंच. हा ना मग असू दे ना पा. काम आहे तर मग त्यातलं चाललेस की नाही. मग आपल्या गावच्या एसटी ते बसून दिलं चालते ना. स्टँड वर गेलं की कुणी गावचं सोबती सापडती. गावचं सोबती सापडलं की मी काय चालले जातो. पाहुणेल काही घरा लोक नेत नाही ना. तसं बी नेत नाही मी पाहुणेले घरा लोक. काम नव्हतं का तो बापाचं का तो भावाचं. इतक्या दिवस झाले मी अति हाव. एक फोन करायचा. शारदानं सांगितलं नशीन का. सांगितलंच असेल ना. म्हणून एका परी फोन नाही केला. त्याला वाटलं कुकडे जाणार आहे गेली नेलं जवायनं. पण एक काम की बा आई तू तती आहेस का की जवाई बा तुम्ही आईले नेलं का. एक असं तोंडापुरता फोन. काहीच नाही ना. मग काय मी नेत नाही की पाहुणेले घराला. काय घरी असले तर उगाच पाहुणेले संग बोला लागीन. काय काम. पाहुणेले म्हणतो मी मला एसटीत बसून दे. आणि आपल्या एसटी स्टँड वरून तर अर्ध गाव तर आपलं बाजार आले असतेच. मी चालले जाईन. तटलोक नाही ना म्हणा मले. जाऊ दे. आणि आलता दादाचा आलता फोन मधात. आलता का त्याचा फोन. काही आलता तर चांगलंही नाही मला. काही लावतो नाही. अगं आजी प्रसाद संपून जाईल ना. चल ना आपण प्रसाद खाऊन येऊ ना. भाई तू असं कर. जाय आणि आपला नंबर लावून दे. टॅक्सी नंबर आहेत का लाईन लाईन मध्ये. प्रसादाला लाईन मध्ये जायला लागते की नाही. जाय मग तू लाईन मध्ये लागा. मी आलीच. आणि भेटला ना तर मला बी घेऊन घेजो. आलीच मी. आणि त्यातून जाऊ नको कुठे. खालीच थांबजो. नाही कुठं नाही जात. जायलाच नाही भेटत. तिथं वॉचमन नाही आहे का. ते जा मंदिरात जा. आणि तिथंच थांबायचं. कोणासोबत बोलायचं नाही. कोणाजवळचं नाही घ्यायचं. ते प्रसाद वाटणारे काका देतील त्यांच्याच जवळचं लाईन मध्ये लागून घ्यायचं. कोणाच्या हातचा नाही घ्यायचा. नाही मी घेते बरोबर. मला माहिती आहे कुठं मिळतं प्रसाद तर. आधी तू लवकर ये पण. आलीच मी. त्या म्हणलं मला सांगलं नाही जगन्नाथचा फोन आलता म्हणून. त्याचा आलता का तो बाबाचा आलता. पप्पाचा नव्हता आला. दादाचाच आला होता फोन. म्हणे आई तुला घरी आली ना. मला माहित झालं म्हणे. मला सांगितलं म्हणे वहिनीनं. म्हटलं हो तुला सांगितलं. म्हटलं तुला हे माहित नव्हतं का. म्हटलं आई बिमार आहे. तू कुठे गेलता म्हटलं एवढा. मित्रासमोर गेलतो म्हणे बाई. अचानक टूर ठरला आणि अचानकच गेलो. आणि लेकरानं मला जबरदस्तीनच नेलं. मी जाणारच नव्हतो. म्हटलं बरं. आणि ठेवून दिला मग फोन. बरं जाऊ दे. त्याचं काय करायला लागते. पण तू काही नको जाऊ म्हटलं. काय जायला लागते काही नाही जायला लागत. राहाय ती काय घरी जाऊनच काय करतो फालतू उन्हाचं. उन्हाळ्यात किती ऊन तपते. ती मस्त हे आता बाय बरं तुझी तब्येत कशी चांगली दिसून राहिली. तुही चांगली दिसून राहिली. राहाय तीच काही नाही झाला मग जाजो. मग पाणी पडलं की जाजो. नाही व काही बोलतो का व. तुझ्या सासूला माहिती म्हणते सासू काय म्हणे म्हणे अरे वा इतक्या दिवस राहिली माय महिनाभर होतीच होती अशी म्हणे.
आज झाली ना माय दुरुस्त, हा झाली मी दुरुस्त. आता खाली फालतू, हा आता योगायोगन चाललेस पाहुणे तर पाहुणे म्हण आईला त्यातलं गेस्टीत बसून हे झालं तर जाते म्हणा. तुम्हाला जायचे काम नाही म्हणा घरा लोक. मग ओतून मुली अखलीले नाही सुचत. त्याच्यात तरी कसं तरी होते. अन लय दिवस साजरे लागत नाही पद्मा. इतक्या दिवस राहणं पाहुण्याच्या घरी चांगलं वाटते काय? हा आता बिमार होतं तर वेगळी गोड, आता दुरुस्त झालं सारं झालं तरी बी बसान तुकडे तोळा चांगलं नाही वाटत. हा म्हणून म्हणतो चालले जातो मी घरी. काय झालं? आई म्हणते तिला ऐकू आलं तुम्ही चाललेत म्हणून म्हणते मलाही नेऊन द्या घरी. घरी जातो म्हणते ते. काय आहे? काय काम आहे? काही काम नाही, उन्हाळ्याचं घरी जायचं. ऊन खूप आहे. राहू द्या इथंच. मला ऑफिसचं काम आहे म्हणून चाललो मी. हाय म्हटलं की तुले ते म्हणतात ना थांब म्हणून. म्हटलं जवळ पा आता झाले ना टनटन. अजून किती दिवस राहू? आता काय साजरं तब्येत झाली सारं झालं. आता आता जातो म्हणलं घरी. हा हं. उन्हाचं काय आता, ऊन आपल्याला का सवय नाही. हा काही होत नाही उन्हा गिनाचं, काही नाही होत. आता आपल्याला काय एवढी काही हे आहे का उन्हा गिनाचं काही नाही त्रास होत. ते काय झालं काय सांगा बापा, लयच बिघडलं होतं काम. आता बरं वाटते म्हणलं. हो, तरी पण राहू द्या. मग आता काही दिवसानं पोरांचे पेपर झाले की हे जातेच ना. मग हिच्यासोबत चालले जा. आता राहू द्या. सांग बाई, नाहीच म्हणतात पाहुणे. तुम्ही जासाल का तिकडे? मग काय तर आम्ही 8-10 दिवसासाठी तरी जाणारच आहे ना. तर मग तेव्हा तेव्हा चालतो मग बरोबर आहे त्याचं. राहू दे मग आता. मग माझ्यासोबतच चालतो. आजी आजी चल खूप मोठी लाईन लागली. माझा नंबरच नाही लागत आहे. चल तू चल. चाल बाय बाई चाल. नंबर नाही लागत. अहो लाईनीत उभं राहायला लागते ना. पाया लागली का? दर्शन घेतलं? अगं दर्शनाची पण लाईन लागली आणि प्रसादाची पण लाईन लागली. मला तर कुठल्याच लाईन मध्ये नाही घेतलं. का हो बाई? पाहुणे आजच म्हणत नाही येतो? काय झालं मग? आलता का पाहुण्याचा फोन? येऊन राहिले का? नाही येत असतील तर मग मी घरीच थांबतो, जात नाही कुठे. साजरं नाही लागत. मागच्या बारीनं पाहुणे आले आणि मी घरी नव्हतो. तर आता फोन केला आणि ते ना मग आपण जाणं साजरं नाही लागत. येतात का आज मग? नाही हो बाबा, त्याचं काय खरं असते काय? तिथं काय वेळेवर मिटिंग येतात आणि वेळेवर त्याचे अपॉइंटमेंट असतात आणि ते काही नाही त्याचं. ते म्हणत तसे येईल म्हणत, पण त्याचं काही खरं नाहीये. म्हणत ते गुरुवार शुक्रवार येईल बा असं. आता शनिवार रविवार पाहिल. काही ते धरणीत आहे का त्याचं काम? हे लोक ते काही होच म्हणतात. त्याच्यासाठी नाही थांबा लागत. कुठे चालले तुम्ही? बँकेच्या अंग गेलो असतो. आता कर्ज भरलं ना, आता काही भेटते काय जसं आलो असतो भेट घेऊन, जरा बँकेतून चक्कर मारून आलं की बरं राहते. काही पैसे आणायचे होते जसे काढून, तर म्हटलं घरी पैसे आणतो काढून. मग जा ना मग. असं थोडी आहे मग का त्याची का वाट पाहत घरी बसता का तुम्ही? आणि त्याचं काय खरं आहे? ते काही काय काय फोन केला म्हणजे येतातच काय? असं म्हणत ते येईल म्हणून. यायचं असलं तर करतील फोन, नाही तर येऊन जातील. जाऊ द्या, जा तुम्ही करा काम. त्यांचा का फोन आला का की मी येऊन राहिलो म्हणून? पाय आली की नाही, गाडी आली बाई मोठी आपल्याच दारात थांबली. पाहुणेच असतील. बरं झालं मी गेलो नाही. अरे बाई, दादा आला. दादा कसा आला? फोन नाही काही नाही. अरे लाव लाव ना, राहू दे राहू दे. कुठं रुतलं तर काय? राव काही नाही, मग न्यायला लाव तुम्ही कोणाला. ये करे बा. अरे दादा. काय अचानक फोनही नाही केला? ते इकडे येल होता का तू? अरे नाही रे बा. आई कुठे आहे? पाणी आणलं ना आईले. काय ऊन आहे. थांबलो मी तिथं थोडा वेळ, गाडीच्या बाहेर उभं राहिलो. आपल्या ते बाबा रामराव काकाले दवाखान्यात नेलं, तुम्हाला माहित नाही का? नाही रे. कोण काय झालं खाली? अरे त्याला काही त्रास झाला बा, छातीचा बीपी वाढला, फाट्यावर मला भेटले. मग मी थांबलो, गाडी खाली उतरलो, बोललो काका संग. तसे बोलले पण धापला गेलो ते. म्हटलं मी नेतो, तर गाडी होतीच ते गेले मग सारखे सिद्धे. ऊनही तसंच आहे ना. थोड्या वेळ मी त्याच्यासोबत बोलायसाठी गाडीतून उतरलो. पाणी पाणी जीव करून राहिला मला. मला वाटलं तुम्हाला माहित असेल. अरे नाही काहीच नाही, मी तर घरीच बाई संग बोलूनच राहिलो. काय माहित मग त्याचं दुखलं असेल आणि सारखं गाडीत टाकलं असेल. अरे हो का रे. पाहतो ना मी. बस बस तू बस. अरे काय म्हणला? राजकुमार आला म्हटलं, पाणी आण त्याले. बस भाऊ बस. पंखा वाळू का? ते ऊनच लय आहे ना बा. तू एक तर त्या गाडीत एशी लावला अशी आणि एशीतून उतरला असशील. ऊन लागते ना. बसतो ती. हो, ऊन तर लयच आहे बा. का हो? राबी कुठे? झोपेला वाटते. हो आली आली. कोण आलं माय उन्हाच्या पारी? माय पाहुणे असतील. रश्मी म्हणे पाहुणे येतात म्हणे. अरे दादा रावी झोपेला आहे हो. तू ऑफिसच्या कामासाठी आला का इकडे येल होता? त्याला सासूची तब्येत कशी आहे रे?
चांगली आहे बाई. ओय माय, काय रे राजकुमार अचानकच? मी म्हणून राहिली पाहुणेच आले का, हे म्हणे पाहुणे येतात एक दोन दिवसात, मी म्हणलं आले वाटते पाहुणे. कर बाबू, लेकरं आले का? अरे नाही आई, मी आलो होतो इकडे ऑफिसच्या कामासाठी. लेकरं नाही आले, मीच आलो. थंड पाणी आहे का दे बरं प्यायले, बोललेलं तहान लागली, कसं तरी होऊन राहिलं बोले. अरे बाबू, थंड्या पाण्यात हात पाय धुई पहिले. पाणी नको पिऊ डचडच पाणी नको पिऊ, पोट डासते. अय त्याले सोपचं सरबत गिरबत दे करून काही. ऊन गिन लागलं असेल, लेकराला एक तर सवय नाही उन्हाची. दादा थंड पाणी घे तोंडावरती, चेहऱ्यावरती मारायचं थंड पाणी. चांगलं वाटते. तू उन्हात उभा राहिला की तिथं त्या काकासोबत बोलत, त्याच्यानं ऊनही लागलं असेल, त्याने होते थोडस उन्हातून आलं की. आई, दादासाठी सोपचं सरबत कर, थोडीशी सोप कूट अशी आणि त्याचं सरबत कर. कोणी आलं वाटते बाई. बस तर ती पंख्याशी बस. कूलर नको लावू सध्या, कूलरात नको बसू. कूलरात आल्या आल्या बसले की ऊन लागते. पंख्यातच बस, मी बस सरबत करून आणतो तुले. अहो शांता, सोपचं सरबत कर बरं उलसक. सोपचं सरबत रश्मी म्हणते, सोपच्या सरबतानं ऊन नाही लागत म्हणते. हो, कोण आलं? अहो राजकुमार आहे. ओय राजकुमार, हो का? अचानकच आला. मी काय म्हणतो, रश्मीच्या घरचे पाहुणेच आले म्हटलं. मग त्या म्हटलं बसतं ती, म्हटलं पाहुणे नाही ते पाहुणेले का आले ये जाय म्हणेन. हो, तो त्याच्या ते ऑफिसच्या कामानिमित्त आला म्हणते. अन ती फाट्यावर आमच्या गावाचे ते तिकडल्या वाड्यातले रामराव भाऊ आहे, माझ्या सासरेचे येतात समजा चुलत, तर ते भेटले म्हणे. तर ते संग बोलत बसला आणि उन्हात उभा राहिला आणि त्याला जीव पाणी पाणी करून राहिला. आदत नाही राहत ना उन्हाची, उन्हाची आदत नाही त्याला, त्याच्यानं वाटते तसे उन्हातून आले की जरसं घे होती. बस म्हणा घंटाक बरसा शांत. अन पाणी दे त्याला, थंड पाणी दे, माठातलं दे त्याला पाणी. फ्रीजातलं नको देऊ पाणी, माठातलं पाणी दे. बात सरबत करते मी त्याच्यासाठी. हा पाय, ते टरबूज आणलेलं आहे ना रश्मीच्या बाबानं, ते फ्रीजातलं काढून ठेव बरं बाहेर, त्याला थोड्या वेळाने देतो खायला. हो हो हो, काढ ना मग, काढ. फ्रीजातलं काढून ठेव. हो, नाही तर राहू दे, थंडगार हे लेकरं थंडच खातात, थंड गोड लागते त्याला. त्याला काय आहे व, ही रश्मी तशीच मग त्या रश्मीचाच भेवा आहे की काही चोरून ना खावी ना थंड. ते पोरगी काही सुतार आहे काय? त्या लेकराला सर्दी येते मग त्रास होते ना. नाही रश्मी नाही खात व, खात नाही. का व झोपेला आहे का बाई? हो दादा घे ना. काय रे, ते 2 मिनिटात झोपते 2 मिनिटात उठते, तिचंच काय आहे झोपणं. लेकराचं कसं राहते तर. हं, पायजू काळजी घेत जाय, उन्हाचं पायत जाय. हा, हे खिडकी बंदच ठेवत जाय, गरम हवा येतात. ऊन लय आहे बरं बापा, बेकार ऊन आहे. हो ना, ऊन बापरे. म्हणजे दिवसभर ही रूम बंदच असते ना दादा. संध्याकाळी 7 वाजता तू थोड्या वेळासाठी उघडते आणि ते मच्छर येतात बंद करून टाकते. जरा गरमीतच असतो आम्ही. हे बाई कूलर नाही काहीच नाही. आई म्हणते कूलर लावू नको, तुला वात होईल, पुढे त्रास होते. सांग दादा, एवढ्या उन्हात किती गरमी होते रे. उद्या झाली तर आई सांगते तसं ऐक. बरोबर आहे तिचं, मग पुढे भारी जाईन ना तुले. काय करतं बा मग? हा, यंदाचं साल आता लेकरासाठी पास लागते. हा, गरमी तर होतेच बा, गरमी होत नाही तर काय, तर ऊनच तसं तपून राहिलं. पण पंखा वाढवत जाणं जर आहे. बरोबर आहे, ते थंड्या गिंड्यानं त्रास होत असेल वाताचा. आई सांगते तसं ऐक, जरस जपच बा. काय बाईले माग सर्दी झालती म्हणते, आई सांग फोन आलता तर सांगत जाय. अरे हो, सर्दी आणि तिला थोडासा तापही आला होता. पण तिचे पप्पा आले होते तर मग आम्ही दवाखान्यात गेलो होतो. तुला आईन सांगितलं का काय? आईला म्हटलं ना सांगू नको म्हणून. राजकुमार, तू रातचा निघून राहिला का काय? कसं काय आहे मग तू आलं? काही निघून राहिला तू? हो, रात्री निघतो ना मी. काहून, काय झालं? काही नाही, मग मावशी म्हणते संग उलशी भेंडीची भाजी आणि पोळ्या करून देतो म्हणते. जेवत नाही म्हणतं तू, 5 वाजताच निघतो म्हणतं. कोण? नाही तर मग जेवून जा ना संध्याकाळचा. मी स्वयंपाक आताही करायला लावतो तिला, आताही करते, जेवून चालला जाय. का संग देऊ बांधून? रस्त्यात जेवशील मग. मग रस्त्यात तुला गाडी उभी करा आणि जेवा. आ? नाही 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 नाही, ते संग गिंग नाही द्यायला लागत. कुठे मी काय रस्त्यात कुठे काय गाडी थांबून जेवायला थोडी थांबणार आहो. ते मी घरूनच खाऊन जाईन, काय घरूनच जातो मी जेवून. संग नको देऊ. बरं, तेच तर म्हणलं मग म्या. हो चालते मग. हे पाय 5 वाजताही तू जेवला तर चालते. हा, करे बाबू काय म्हणते तो, सासूची तब्येत गिब्येत चांगला आहे सारं? हायत त्या बाई का गेल्या? नाही आहेत ना. आता म्हणत त्या तेल माहित झालं मी येऊन राहिलो इकडे, तर म्हणत मी येतो संग, मले गावच्या एसटीत बसून द्या, मला मी जातो. मी आणलं राहू द्या, राहा म्हटलं काही दिवस अजून. आता चांगलं आहे त्याचं. आता जरा पद्माई खाया प्यायची सोय करते, जसं खाणं पिणं दवाखाना आहे ते जरा असं
तर चांगला आहे. नाही तर लय घायल झाली ती बुडी. मी तर म्हणले काय झालं असं, पण जमलं बा ते काटाकाटानं. अरे बाबू इकडे खाय प्यायची औरत आणि दवाखानाही नाही म्हणून जास्त घायल झालत्या त्या. म्हणून मीच तर म्हणून नाही इतकं कोण बाई तब्येत तशी झाली तर मग काय बाई तशीच झाली. तसं तसं काय होत असते काय. ध्यान लक्ष दिलं नाही, खा प्यायची इकडे ध्यान नाही, बरोबर खाणं नाही, त्यानं ते गयाठलं काम. आता वयानुसार कसं उत्सुक गयाठलं की लय मोठं होते. जाऊ दे मग हाय तिथं तर राहणार म्हणा मग आता पोरीच्या घरी का राहून. दवाखान्याला लय पैसा गेला वाटते नाही. आणि काही घेऊ नको. पोरानं म्हटलं असेल ना, पोरानं आलता का तो आला भाऊ सासऱ्याचा फोन, पद्माच्या भावाचा तिच्या बाबाचा काही फोन घेऊन आला असेल ना, पैसे गिसे पाठवले का काही दवाखान्याचे. नाही काही फोन नाही. मला वाटते तिच्या भावाचा आलता वाटते तिच्या फोनवर फोन काहीतरी, पण काही पैसे गिसे नाहीत पाठवले त्यानं. का आहे व त्या भिकार चोटाजवळ कायचा गुगल पे करीन आणि कायचं तो मला काय काय फोनवर पैसे पाठवेन कायचं काय. पाठवले तर काही घेऊ नको. कायचं पाठवते म्हणा. लय लागले का रे, किती लागले. आई तू स्वयंपाकाची तयारी कर ना, तर दादा निघेल तर तू जेवण करून जाईल ना. आता का तू सध्याच निघते का, 5 वाजता जाते ना रे. मी एकटा माणसा स्वयंपाक करायला का 10 घंटे लागतात का मला. आता बोलू देत नाही लागे. रश्मीला तर वाटते की विचारूही नको, दादाला राग येईल म्हणून म्हणतो नाही. आता मी का म्हणतो का त्याले लावू नको. जबाबदारीच आहे. सासू सासरे म्हणजे काय जबाबदारी नसते का. कर्तव्य आहे जवयाचं बी. पण मी म्हणतो हाय ना, आता पद्माले भाऊ आहे बाप आहे. विचारलं म्या जसं की बा त्यानं काही पाठवले का पैसे. आजकाल माहिती फोनातच पाठवतात ना. आमच्यासारख्या अळाण्याने नाही समजत, भेट झाल्यावरच देतो आम्ही. पण आजकाल माय तुम्ही लेकरं तर ते फोनातूनच पाठवता माय बसले बसल्या पैसे. म्हणलं पाठवले का तिच्या भावानं असं पुसलं म्या. नाही पाठवले नाहीत त्यानं. लय नाहीत लागले, काही लय नाहीत लागले. त्याला काय पैसे लागले बाई. अख्ख्या ती दवाखाना केला आणि एक तर ती केला मी टेस्टही केलं त्या म्हणा. काही टेस्ट करून घेतल्या त्याच्या, तर तेवढाच काही खर्च, बाकी काही त्याला जास्त नाही लागलं. हो टेस्ट म्हटलं तरी लय पैसे जातात बाबा. आता मागच्या बारीनं तो बाबाच्या टेस्ट नव्हत्या गेल्या काय, किती पैसे गेले माहिती टेस्टच का सोप्या आहेत. नाही तर बऱ्या घेतल्या करून त्या बाईच्या साऱ्या टेस्ट. कसं काय तिने ढंग पोरग मायच्या टेस्ट करत होत, काले पैसा लावत होता. जाऊ दे चांगला आहे, बरं केलं. बरं दादा, लेकर काय म्हणतात ते. पेपर कधी होता, पेपर झाले की येतील ना इकडे. हो आता 4-5 दिवसात त्याचे पेपर होतात. 10-12 तारखेला होतात मला वाटते काहीतरी. तर ते पेपर झाले की येतात ना मग ते. म्हणून तिच्या येईल मग आणलं नाही. आता म्हटलं 8-10 दिवस अजून मग पद्मा येईन तर ते तिच्या सोबत चाललंय जा असं. नाही बरं केलं रे दादा, राहू देता ती. वहिनी कशी काळजी घेते आईची मग. राहू दे, काही नाही होत. राहत ना वहिनीला म्हणा चांगलं करून खाऊ घालत जा काही. काही दुधा तुपाचं तूही घरी आणत जाय, काही फळावर हे ते. म्हातारा माणूस आहे, भाजी भाकर कधी खा नाही वाटत बिमारीत, तर काही फळं गिळं आणून ठेवत जाय घरी. असं शिल्लक लय मोठं आणत जाय. नाही तर लेकरं आहेत, कसं लेकरच खातात पहिले. मग काय भेटते म्हाताऱ्या माणसाने, शिल्लक आणत जाय आणि त्याला खायला लावत जाय. आता उन्हाळा आहे म्हणून. नाही तर मी तर वहिनीला म्हटलं असतं की वहिनी मस्त तुमच्या आईसाठी लाडू करा हिवाळ्याचे, टाकत राहते. लयच तब्येत त्याची खराब झाली रे दादा. हो तब्येत तर सकते हलगर्जी नाव बाई. तर बापही तसाच आहे आणि ते पट्टही तसंच आहे. मी डोक्याचं काही नाही. हे बाई वावरात जाते निच्याच मजुऱ्या. ते पोरं बाप घेऊन घेते मजुऱ्या. सांगितले बाई त्या दिवशी मामीजी बसल्या. हे पद्मा जायला होती खाली गेलती सोसायटीचं काही ते बायाचं काही होतं ते कार्यक्रम. तर सांगत त्या असं करते तसं करते. उधाऱ्या घेतात. बापल्या का सारखेच आहेत ना होते निढंगे. व्यसनाचं व्यसन सारे शोक या दोघाच बापल्या काही काय जाऊ दे. अरे बाबू राजकुमार, मी काय म्हणतो, तू जायच्या पहिले मग चालतं का माझ्या संग बँकेत. ते तुझ्या खात्यात पैसे आहेत ते तेवढे देणं काढून मग मला इकडे कामाशी येतात. तू आता येलच आहे, एक चेक बी तो साईन करून दे. आणि ते चेकवर साईन नाही तो येईन लागे, नाही तर मग स्वतः जाऊन काढून आणून दे. तुझ्या खात्यात मी त्या रोजी पाहिजे ते 45,000 आहेत ती येईल ते वावराचे. तर म्हणलं मग ते दे दे काढून, तेवढं आलाच आता अनस करण्यानं. तो बरं चालते बाबा, मीच काढून आणून देतो. हो मी जातो मग आणतो काढून. मग तुम्ही सकाळीच कोण नाही म्हटलं, मला सकाळूनच गेलो असतो मी. बरं जाऊ द्या, जातो मी तरी 5 वाजता चाललो मी. जातो ना मग आणतो ना काढून. बँका चालू आहे ना आज. हो चालू आहे ना. पहिला शनिवार आहे ना, पहिल्या शनिवारी चालू राहते. चौथ्या दुसऱ्या शनिवारी तरी काही बंद राहते, चौथ्या शनिवारी बंद राहते.
पहिले शनिवारी चालू राहते ना, म्हणून आता माझ्या ध्यानात आलो. म्हणून मी म्हणलं लेकरू याले म्हणा. मग करतं का बा तेवढं? काय व तुम्ही त्या पोराला उन्हाचं हिंडवता, त्याला उन्हाचा त्रास होते ना. ए बाबू राजकुमार, त्या चेकावर सही करून ठेव, आपण हे जातील. चेकावर सही असली की देतात ना हो तुम्हाला. मग आणतो मी, जातो, करतो मी बरोबर.